फुलसिंग बापू नाईक साहेबांचे वडील त्यांच्या इच्छेनुसार पुसदला शैक्षणिक संस्था स्थापन केली आणि मी त्या शैक्षणिक संस्थेचा डायरेक्टर व्हावं, एक सभासद व्हावं कार्यकारिणीचा, असा नाईक साहेबांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला. नाईक साहेबांना मी सांगितलं की काका, नाईक साहेबांना आम्ही काकाच म्हणत असू. कधी आम्ही मुख्यमंत्र्याचा तशा प्रकारचा त्यांचा म्हणजे पदाचा दुरावा आमच्यामध्ये आला नाही. आम्ही त्यांना काका याच नावाने त्यांना संबोधलं. काका, म्हणजे आत्ताच प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि माझी अशी विनंती आहे की मला 10 वर्ष प्रॅक्टिस सुरू करण्याकरता आपण संधी द्यावी आणि नंतर आपण जे म्हणाल ते काम सोशल असो, राजकीय असो, करायला मी तयार आहे. नाईक साहेबांनी मला सांगितलं की फक्त तुझं नाव असू दे. 10 वर्ष सतत नाईक साहेबांनी मला कधीही असं म्हटलं नाही की तू जबाबदारीचं पद घे. 10 वर्षांनंतर मात्र जनता शिक्षण प्रसारक मंडळाचं अध्यक्षपद आम्हा सगळ्या तरुण, त्याच्यामध्ये विजय पाटील, मी अध्यक्ष, विजय पाटील उपाध्यक्ष, दीपक आमचे सभासद मेंबर त्याचे कार्यकारिणीचे, असे सर्व तरुण लोकांवरती जबाबदारी सोपवली आणि सगळ्या सिनियर लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता बाजूला व्हा आणि तरुण मुलांना आता संधी द्या.